अरे ब्रो, तुला किती वेळा सांगू, ती रिलेशनशिप मध्ये नाहीच आहे, ती सिच्युएशनशिप मध्ये आहे. आणि कसं आहे माहिती ना, आजकाल खरं प्रेम ना होतं ना टिकतं. काय वाटतं तुला? हे थांब, मम्मी पप्पा आले वाटतं. अरे हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. का हो पप्पा, 30 वर्ष पूर्ण झाले? यार यांना विचार का, यांचं नेमकं एवढं टिकलं कसं काय? पप्पा मला एक विचारायचं होतं. विचारू? खरं तर मला एक गोष्टच कळत नाहीये की आमच्या जनरेशन मध्ये ही रिलेशनशिप टिकत का नाहीये. थोडेसे भांडणं झाले की एकमेकांना सोडून देतात, दुसरा पकडून घेतात. आणि तुम्ही, तुमच्यातही कधी ना कधी भांडणं झाले असतील, कधी ना कधी एक दुसऱ्याप्रती तक्रार असतील, पण तरीही आजही 30 वर्षांनंतरही तोच उत्साह, तीच उमंग, तेच प्रेम. कसं काय? प्रेम फक्त सुरुवातीला नसतं रे, ते छोट्या छोट्या गोष्टीमध्ये टिकवावं लागतं. अरे कधी भांडणही झालं असेल, कधी राग आला असेल, कधी काही परिस्थिती पण कठीण असेल, पण मात्र एक नक्की ठरवलेलं होतं की एकमेकांची साथ कधीही सोडायची नाही. माझं उत्तर तर मला मिळालं. आजकाल लोक परफेक्ट रिलेशनशिप शोधतात, पण रिलेशनशिप परफेक्ट नसतं. ते एकमेकांना समजून परफेक्ट बनवावं लागतं. चल जेवायला जाऊ. येतो. तुझा